Hello students, welcome to today's lecture. Today we are going to learn formula for simple interest, that is how to find a simple interest using the formula for simple interest. So formula for simple interest. So what is that formula? Total interest is equal to P multiplied by T multiplied by R divided by 100. आता या सगळ्या टर्म्स आपल्या ओळखीच्या आहेत. कशा? Here P is equal to principal amount, that is the amount we deposit in a bank or borrowed from a bank. T time period, R rate of interest, and I simple interest. So the formula is P into T into R divided by 100. तर आता या फॉर्म्युलाचा वापर करून आपण काही एक्झाम्पल्स सॉल्व करूयात. First among them is Jethalal took a housing loan of 2,50,000 rupees from a bank at 10 PCPA for 5 years. What is the yearly interest he must pay and the total amount he returns to the bank? जेठालाल टूक अ हाऊसिंग लोन म्हणजे त्याने कर्ज घेतलं किती 2,50,000 रुपये 2.5 लाखाचं फ्रॉम अ बँक ॲट 10 PCPA म्हणजे 10% व्याज दराने 10 PCPA अँड फॉर 5 years 5 वर्षपर्यंत. तर ॲट द एंड ऑफ द पिरियड त्याला इंटरेस्ट किती पे करावा लागणार आहे आणि टोटल अमाऊंट किती भरावी लागणार आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल द गिवन थिंग्स P 2,50,000 रुपीज, R 10 PCPA, T 5 years. Write down the formula. I is equal to P into T into R divided by 100. Put the values. I is equal to P 2,50,000 multiplied by T 5 multiplied by R that is 10 divided by 100. आता इथे कॅल्क्युलेशन करत असताना सिम्पली न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला तुम्ही सारखे शून्य काढले तरी चालतात. आता याच्या मागे लॉजिक काय? सी 2 zeros खाली आणि 2 zeros वरती आपण कट केलेत म्हणजेच काय सिम्पली दोन्ही व्हॅल्यूजला 100ने डिवाइड केलंय म्हणजे या 2,50,000ला 100ने डिवाइड केलं आणि या 100ला 100ने डिवाइड केलं. दॅट इज 2 zeros सिम्पली कट करायचे म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला समान शून्य कापली तरी चालतात. ही सुद्धा कॅल्क्युलेशनचा एक भाग आहे. So what is remaining? 2,500 multiplied by 5 multiplied by 10. So simple interest that is total interest is equal to या तिघांचं मल्टिप्लिकेशन केलं असता आन्सर इज 1,25,000 रुपीज. आता हे निघालं फक्त इंटरेस्ट. आपल्याला काय काढायचं आहे की त्याला टोटल किती अमाऊंट बँकेला द्यावी लागली. सो टोटल अमाऊंट इज इक्वल टू P that is principal plus I that is interest. A is equal to P plus I. A is equal to 2,50,000 plus 1,25,000 and the total amount is equal to 3,75,000 rupees. म्हणजे त्याने 2.5 लाखाचं लोन घेतलं त्यावर त्याला 1,25,000 रुपये व्याज बसलं दॅट इज इंटरेस्ट आणि टोटल दोघांची म्हणून त्याला 3,75,000 दॅट इज 3,75,000 रुपीज बँकेला पे करावे लागले. Now let's move towards next example. Srikant deposited 85,000 rupees for 2 into 1/2 years at 7 PCPA in a bank. What is the total interest he received at the end of the period? बँकेत किती पैसे ठेवले त्याने 85,000 रुपीज. किती 2 into 1/2 दॅट इज 2 इंटिजर 1/2 म्हणतो यालाच 2.5 असं म्हणू शकतो आपण. 2.5 years at 7 PCPA रेट ऑफ इंटरेस्ट 7 इन अ बँक. व्हॉट इज द टोटल इंटरेस्ट ही रिसिव्ड ॲट द एंड ऑफ द पिरियड म्हणजे 2.5 वर्षानंतर त्याला बँकेकडून किती व्याज मिळेल फक्त व्याज कॅल्क्युलेट करायचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. दॅट इज गिवन थिंग्स. P 85,000 रुपीज, R 7 PCPA, T 2 इंटिजर 1/2 years. आता याचं कन्व्हर्जन करून घ्यावं लागेल. तुम्ही 5/2 घेतलं तरी चालेल पण कन्व्हिनियंट ऑप्शन इज 2.5
इयर्स, कारण हे 2.5 वर्ष आपल्याला समजतंय. सो टी इज इक्वल टू 2.5 इयर्स. फॉर्म्युला फॉर सिम्पल इंटरेस्ट, आय इज इक्वल टू पी इंटू टी इंटू आर डिवायडेड बाय 100. आय इज इक्वल टू 85,000 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 2.5 डिवायडेड बाय 100. आता इथे बघा मी काय कन्वर्जन केलेलं आहे की 85,000 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 25 डिवायडेड बाय 1000 म्हणजे काय, न्यूमरेटरचा पॉइंट काढून डिनॉमिनेटरला एक शून्य वाढवलाय. तो कसा वाढवलाय ते बघा. आता हे आपलं रफ वर्क आहे. 85,000 इंटू 7 इंटू 2.5 डिवायडेड बाय 100. आता हा पॉईंट आपल्याला काढायचा असेल तर इथं 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे न्यूमरेटरला 10 ने मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटरला पर करायचं, म्हणजे दोन्ही बाजूंना आपण 10 ने गुणलं तर 100 ना 10 ने मल्टिप्लाय केल्यावर येतोय 1000 आणि 2.5 ला 10 ने मल्टिप्लाय केल्यावर येतो 250. पण एक घर सोडून पॉईंट द्यावा लागेल, दॅट इज 25.0. म्हणजेच काय तर 25, म्हणजेच हा पॉईंट आपला गेला. कसा गेला, 10 ने मल्टिप्लाय केल्यानंतर. मग याच्या मागे ट्रिक काय आहे की न्यूमरेटरला एक घर सोडून पॉईंट असेल तर डिनॉमिनेटरला सिम्पली एक शून्य देऊन घ्यायचा, अशा पद्धतीने. म्हणजे मी काय केलं की हा 2.5 एक घर सोडून पॉईंट होतात, त्यासाठी आपण डिनॉमिनेटरला एक 0 देऊन घेतला. म्हणजे काय, 85,000 इंटू 7 इंटू 25 डिवायडेड बाय 1000. 1 2 3 1 2 3 zeros cut, that is 85 into 7 into 25. Interest is equal to 85 into 7 चा multiplication first of all केलाय, that is 595 multiplied by 25. That is total interest is equal to 14,875 rupees. इथं आपण आन्सर सेपरेटली लिहून घेतले. टोटल इंटरेस्ट 14,875 rupees. See the next example. At a certain rate of interest, the interest after 4 years on 5,000 rupees principal is 1,200 rupees. What would be the interest on 15,000 rupees at the same rate of interest and for the same period? बघा, certain rate of interest, इथं rate of interest दिलेला नाही. The interest after 4 years, time period दिलाय 4 years, on 5,000 rupees, principal आहे 5,000 rupees, principal is 1,200 rupees. म्हणजे 5,000 रुपयाचं 4 वर्षाचं व्याज 1,200 रुपये आहे. तर 15,000 रुपयाचं 4 वर्षाचं व्याज किती, आणि यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट सेम, टाइम पिरियड 4 इयर्स सेम. आता हे सिम्पल एक्झाम्पल आहे, लॉंग वेने पण सॉल्व्ह करता येईल. कसं की 5,004 आणि 1,200 वरून आपण रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड करा, मग रेट ऑफ इंटरेस्ट प्रिन्सिपल आणि टाइम वरून परत इंटरेस्ट फाइंड करा. पण एवढं लांब जाण्याची गरज नाही. सो दिस एक्झाम्पल इज स्मॉल वन. कसं बघा, द रेट ऑफ इंटरेस्ट अँड टाइम आर सेम इन बोथ द केसेस. दोन्ही एक्झाम्पलमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट टाइम बदलत नाहीये. काय बदलतंय, प्रिन्सिपल आणि त्यावरून इंटरेस्ट. मग दोनच गोष्टी लिहायचे. देअरफॉर वेन पी इज इक्वल टू 5,000 रुपीज, आय इज इक्वल टू 1,200 रुपीज, हे दिलेलं आहे. इथं कंसात तुम्ही गिवन म्हटलं तरी चालेल. 5,000 रुपये प्रिन्सिपल असेल तर इंटरेस्ट येतो 1,200 रुपीज, दॅट इज 1,200 रुपीज. अँड देअरफॉर वेन प्रिन्सिपल इज इक्वल टू 15,000 रुपीज, इंटरेस्ट इज इक्वल टू, आता बघा काय बघायचं आपल्याला, 5,000 वरून 15,000 वर गेलाय म्हणजे किती, तिप्पट वाढलंय, दॅट इज 3 ने मल्टिप्लाय करून. देअरफॉर इंटरेस्टला आपण कशाने मल्टिप्लाय करायचं, 3 ने, दॅट इज इंटरेस्ट इज इक्वल टू 1,200 मल्टिप्लाइड बाय 3, दॅट इज 3,600 rupees simply. So this is one simple example. That's all for today.